महत्वाची बातमी, स्वारगेट आगारामध्ये महिला वाहकाचे 30,000 रुपये चोरीला गेलेले आहेत। बस आगारामध्ये आल्यानंतर महिला वाहकाचे 30,000 रुपये चोरीला गेले। तिकीट विक्रीमधून जमा केलेली 30,000ची रोकड ही चोरीला गेलेली आहे। आपल्याबरोबर इथल्या स्वारगेट आगारातल्या कंडक्टर आहेत की ज्यांची ट्रे बॅग जी आहे ती चोरीला गेलेली आहे। जवळपास 30,000 रुपयांची बॅग होती। ताई, हे सांगा की नक्की घडलं काय? तुम्ही कुठून कुठपर्यंत गाडी आणलेली होती? सातारवरून स्वारगेटला आलो आम्ही। स्वारगेटवरून मी आता निघाली, परत वॉशरूमला गेले तेवढ्यात बॅग गेली माझी। तोपर्यंत गाडी भरलेली होती का? गाडीत माणसं होती? माणसं उतरून गेली ना, ते उतरतानाच पुण्यात आले? उतरतानाच 4 जण होती ना, त्यांनीच नेली असणार ती बॅग, कारण त्यांच्या बॅगा होत्या। हा, पुरुष महिला पण होत्या, पण पुढं माझ्या पुढच्या सीटवर पुरुषच होते। म्हणजे ती तुमची जी ट्रे बॅग होती ती व्हाईट होती का? म्हणजे आतले पैसे दिसत होते का, किंवा आतमध्ये काय आहे? नव्हते दिसत, सॅग होती आतमध्ये ती। हे माझं बॅगच उचलून नेली तुमची? हा, त्याच्यामध्ये आणखी काय काय साहित्य? पैसे होते 150 रुपये आणि हे बाटली पाण्याची। म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्ही आता जमा करणार होतात की परत सातारला? नाही नाही, परत आमच्या डेपोतच जमा करा। साताराच्या डेपोमध्ये? कोरेगाव। किती वर्षांपासून सेवेमध्ये आहात? 15 वर्ष सर। गाडी कुठली होती? लालपरी होती की शिवशाही? लालपरी। लालपरी होती। आता याची काय तक्रार तुम्ही करणार आहात कोणाकडे, की नक्की इथल्या काय तक्रार द्यावीच लागणार ना? याचा हिशोब सगळा तुम्हाला द्यायचा? हो, पहिल्यांदाच असं घडलंय की याच्या आधी काय चोरीच्या घटना होत आहेत का? पहिल्यांदाच। तुमचं नाव एकदा सांगा, तुम्ही किती वर्षांपासून सेवेमध्ये आहात? ज्योतिराम फाळके। म्हणजे तुम्ही साताऱ्यावरून पुण्यामध्ये आलेला होतात बस घेऊन आणि परत आता सातारला जाणार? हो, आपण पाहतोय की या स्वारगेट आगारामध्ये काम करणारे कंडक्टर आहेत की ज्यांची खरं तर 30,000 रुपयाची चोरी जी आहे ती नुकतीच झालेली अशी तक्रार ते डिपो मॅनेजरला करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।